तिकडचं काय चित्र दिसतंय, आझाद मैदानात काय घडतंय? नक्कीच आपण पाहू शकतो संपूर्ण आझाद मैदान येथे जे आहे पुन्हा एकदा मराठा आंदोलक जे आहे ते दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकतो एक मराठा लाख मराठाचा घोषणा दिल्या जात आहे। पाटील जे आहे ते मोठ्या संख्येने घोषणा देखील दिल्या जात आहे। आपण पाहू शकतो मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती पुन्हा खालावलेली आहे। त्यांचा आपण पाहू शकतो संपूर्ण मराठा आंदोलकांकडून जे आहे त्यांचं प्रोत्साहन दिलं जात आहे। पाटील म्हणून त्यांचं जे आहे त्या प्रोत्साहनाला आपण अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मराठा आंदोलक देखील आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल, 5 दिवस झाले मनोजदादा जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहे। माझ्या पांढऱ्याला पाया पडलेला आहे, ते काय करायचं ते लवकर करा, नाही तर सरकारचा सवया करणार नाही। काय मी काय तर घेऊन गेल्याशिवाय कोल्हापूरचा पट्टा जाणार नाही, मला जाणार नाही। पण न्यायालयाकडून देखील आपण पाहू शकतो भावूक झालेले आहे मराठा आंदोलक। अगदी जे नतमस्तक देखील जे आहे ते आझाद मैदान येथे होताना आपल्याला पाहायला मिळतं। कोर्टाकडून सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर आझाद मैदान हे खाली करण्यात यावं। कोर्टापेक्षा देव हे माझ्या महत्वाचं, मला कोर्टाचं काही देणं घेणं नाही, मला काही कोर्टाचं देणं घेणं नाही। फक्त माझ्या देवाला काय जर झालं तर कोल्हापूरपर्यंत आग लावून ठेवल्याशिवाय सोडणार नाही, लक्षात ठेवा। पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो दादा, आलो तर जाणार नाही, तरी एकटा जाणार नाही, मी काय तर घेऊनच जाणार, एवढं लक्षात ठेवा। आपण पाहू शकतो एक छोटा देखील मराठा आंदोलक या आंदोलनस्थळी दाखल झालेला आहे। काय तुझं नाव काय? माझं नाव साईराज थोरात आहे। कुठून आलास? ऐरोलीवरून आला। कधीपासून इथे आहेस उपस्थित, आंदोलनात सहभागी आहेस तू? अर्ध्या तासाच्या आधी आलो आहे मी। काय आज मराठा आंदोलकांना म्हणजे कोर्टाकडून न्यायालयाकडून जे आहे ती आझाद मैदान खाली करण्यात अपेक्षा आहे, शेवटचा पर्याय काय मनोजदादा त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील म्हणून आम्हाला मान्य। कोर्टानं असं म्हटलं, राज्य सरकारला तुम्ही लवकरात लवकर आम्ही निर्देश देतोय की याची अंमलबजावणी करा। राज्य सरकारवरती सुद्धा आम्ही नाखुश आहोत असं कोर्टानं टिप्पणी केली। राज्य सरकारची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये सुरुवातीपासून चलढकल झालेली आहे। एवढी परिस्थिती आली पण नसती जर उपाययोजना पहिल्यांदा केल्या असत्या। आता परिस्थिती ती नाही आहे, आता परिस्थिती ही आहे कोर्टाचे निर्देश पाळून त्या पूर्तता कशा करता येतील। आमच्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आम्ही जास्तही इथे बोलू शकत नाही, त्यामुळे पुढची अपडेट्स आम्ही तुम्हाला देतो। मुंबईत अशी वेळ कुणामुळे आली असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाकडून बघा, विचारा। आंदोलकांनी काही प्रशासनाकडनं गाड्या आल्या कशा, वेळ आली की गाड्या मुंबईमध्ये आल्या कशा, गाड्या कशा पुढे आल्या, पाणी कुठे होतं, महानगरपालिका सुरुवातीला कुठे होती, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहे। आणि त्यामुळे काय झालेल्या त्यात पुन्हा पडणारा धोधो पाऊस, जो 3 दिवस पाऊस पडत होता त्याच्यामधलं पियायला पाणी नव्हतं, त्यामुळे या सर्व गोष्टीचा कुठेतरी लोकांचा तिथे ते जे प्रॉब्लेम झाले त्यामुळे माणसं वेगवेगळ्या ठिकाणी आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुणावरती जबाबदारी टाकण्यापेक्षा जे आहे ते सुधारण्याच्या मागे आम्ही आहोत। आता किती वेळा भूमिका स्पष्ट करावी? 3 वाजता आमचे वकील पुन्हा येतील, त्याच्या अगोदर जे काही निकाल द्यायचे पुन्हा बोलायचे आम्ही पाहायला मिळते। अगदी आपण पाहू शकतो या जिथे जागा मिळेल तिथे आंदोलक ट्रक वरती असेल तिथे उभा आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी ट्रक असेल किंवा झाडावरती देखील मोठ्या संख्येने आंदोलक आपल्याला झाडांवरती देखील जे आहे ते उभे राहिलेले पाहायला मिळतात। सर्वात प्रथम पाहायला गेलं तर सर्वांकडून एकच म्हणणं आहे, जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही, तोपर्यंत आम्ही हे आझाद मैदान
सोडणार नाही असं देखील जे आहे ती भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. बाबा काय सांगाल न्यायालयाकडून लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्यात यावं सांगितलं जातंय. अहो न्यायालयात काही निकाल देत आहे, काही न्यायालय एकदा एक सांगतो व्यवस्थित निकाल द्या. आम्हाला कळलं पाहिजे ना. एकदा म्हणतात की 1901 सालचं गॅजेट, एकदा म्हणतात 1903 सालचं गॅजेट. आम्ही पाळायचं कुठलं गॅजेट? आम्हाला काय अर्थ आहे का नाही? आम्हाला काही किंमत आहे का नाही? हा, छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं, आंबेडकरांनी काय केलं, व्यवस्थित दिलेलं आहे. 30 वर्ष घटनेने 30 वर्ष स्वातंत्र्य झाल्यापासून वापरायचंय. तर आमचं आरक्षण गेलं कुठं? 50%च्या आतमध्ये आम्ही 16% आमचं आरक्षण ओबीसीला दिलंय. ओबीसीला देऊन टाकलंय. मग आम्ही कुठे राहायचं? आमचं काय आहे का नाही किंमत? बघा, काहीतरी करा. सरकारला विनंती आहे. जागे व्हा. पावसात बसली तेवढी जनता. पाटील साहेब झोपले. नक्कीच आपण पाहू शकतो विनंती करताना देखील मोठ्या संख्येने आंदोलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहू शकतो आरक्षण देत नसेल, आपण या ठिकाणी देखील जे आहे ते बॅनर लावण्यात आलेला आहे. सरकार जर आरक्षण देत नसेल तर मराठा आमदारांनी राजीनामा द्या असा आशयाचा बॅनर देखील जे आहे ते आझाद मैदान येथे जे आहे ते मराठा आंदोलकांकडून लावण्यात येत आहे. आपण पाहू शकतो